महाराष्ट्र लाईव्ह मधून। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये आजपासून अंतिम सुनावणी सुरू होणार। 2022 साली एकसंध शिवसेनेमधून फुटलेल्या एकनाथ शिंदे यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे। या प्रकरणाच्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेलं हे प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांआधी निकाली लागणार का याविषयी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात उत्सुकता निर्माण झाली। त्या अनुषंगाने दाखल करण्यात आलेल्या अंतरिम अर्जासोबत मूळ याचिकेवरती आजपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल रात्री वर्षा बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली। अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीत महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायला हवं यावरती चर्चा झाली। त्या ठिकाणी युती होणं शक्य नाही, त्या ठिकाणी मात्र स्थानिक म्हणतील त्यानुसारच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हे देण्यात यावं यावरती चौघांचं एकमत झालं। दरम्यान 17 नोव्हेंबरला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। यानंतर 18 तारखेला पुन्हा महायुतीच्या समन्वय समितीची बैठक ही पार पडणार आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुतीतले वाद टाळण्यासाठी काल मुंबईमध्ये युतीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये महायुतीतील वाद टाळण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं युतीच्या मंत्र्यांची चर्चा झाली। स्थानिक नेत्यांच्या हातामध्ये निर्णय दिल्यानं महायुतीच्या सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याचं चित्र हे अनेक ठिकाणी दिसलं। मात्र आपापसातले मतभेद आणि मनभेद हे टाळून निवडणुकांना एकत्र सामोरं जाण्याची चर्चा या बैठकीमध्ये झाल्याची माहिती आहे। या बैठकीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शंभूराज देसाई, हसन मुश्रीफ यांच्यासह इतर नेते मंडळी ही उपस्थित होती। दरम्यान यानंतर 18 नोव्हेंबरला महायुतीची पत्रकार परिषद होणार असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं। आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव शिंदे आपापल्या मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, संपर्क मंत्र्यांना, प्रभारींना तशाच पैकी सूचना देतील की शक्यतो त्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जावं। अधिक जर काही शक्य झालं नाहीच तर कटुता होणार नाही, मनभेद होणार नाही, या संदर्भातली सुद्धा काळजी त्या ठिकाणी घ्यावी। पण अधिक भर आमचा महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्यावरती आजच्या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप 1 नंबरचा पक्ष झालाच पाहिजे, याकरता जोमानं काम करा अशा सूचना ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रभारींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जवळपास 2.5 तास जिल्हा निवडणूक प्रभारींची बैठक पार पडली। या बैठकीनंतर बावनकुळेंवरती महत्त्वाची जबाबदारी ही सोपवण्यात आली। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये निवडणुका या महायुती म्हणून एकत्र लढण्यासंदर्भात चर्चा झाली आहे। अधिकतर ठिकाणी महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्यावरती भर देण्यावरती एकमत झालंय, तर ज्या ठिकाणी युती होणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीसंदर्भात सूचना देण्यात आल्या। दरम्यान निवडणुकीमध्ये समन्वय साधण्यासाठी महायुती 3 मंत्र्यांची नेमणूक करण्यात येणार आहे अशी माहिती हे सूत्रांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती स्वतंत्र लढण्याबाबत काँग्रेसची अंतिम भूमिका आज ठरणार आहे। काँग्रेस स्वबळावरती लढणार की आघाडी करणार याबाबत आज होणाऱ्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल। यासाठी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची महत्त्वपूर्ण बैठक ही आज बोलावण्यात आली आहे। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे। त्याबरोबरच 14 आणि 15 नोव्हेंबरला काँग्रेसकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचं देखील पटोले यांनी म्हटलंय। 12 तारखेला म्हणजे उद्या आमच्या पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग आहे, त्याच्यामध्ये निर्णय घेतले जातील। जवळपास 14-15 तारखेला तिकीटा डिक्लेअर होतील आणि मला असं वाटतं की बंडखोरी हा विषय नाही आहे। बंडखोरी तर आमच्या विरोधकांमध्ये होणार आहे।
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुरुवात होण्याआधीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विरुद्ध बाळासाहेब थोरात आणि इतर प्रस्थापित काँग्रेस नेते असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यात आता विदर्भातील काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी भर टाकल्याचं दिसतंय. 7 नोव्हेंबरला नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून सुनील केदार यांच्या गटानं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मात्र काँग्रेसच्या एका स्थानिक गटाच्या तक्रारीनंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी या मुलाखती अवैध ठरवल्या. जिल्हा निवड समितीच्या अनुपस्थितीचं कारण देत त्यांनी या मुलाखती अवैध ठरवल्यात. आता प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आज नव्यानं गणेशपेठ कार्यालयामध्ये मुलाखती होणार आहेत. मात्र गेल्या वेळेला नागपूर जिल्हा परिषदेवरती काँग्रेसला एक हाती सत्ता मिळवून देणाऱ्या सुनील केदारांना अशा प्रकारे डिवचणं हे हर्षवर्धन सपकाळ यांना खरंच परवडेल का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रत्नागिरीत सर्व ठिकाणी महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाल्याची माहिती उदय सामंतांनी दिली आहे. दरम्यान स्थानिक आमदार शेखर निकम यांनी बैठकीला दांडी मारल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पत्रकार परिषदेमध्ये महायुतीची घोषणा झाली आहे. मात्र वेळ आली की कोणती जागा कोणाला देणार हे कळवणार असल्याचं उदय सामंतांनी सांगितलंय. हा संकल्प महायुतीचा आज आम्ही केलाय. 3 तारखेला याचं रूपांतर विजयामध्ये होईल याची पूर्ण खात्री व्यासपीठावरच्या सगळ्या आम्हाला मंडळींना, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागतं. 5-5, 6-6 इच्छुक आहेत, तिथं एकावर ते नाव आणावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे बसून एकत्र हा निर्णय घेतोय. पण आज महायुतीची घोषणा रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा इथं झाली. सिंधुदुर्गात महायुतीत लढण्याबाबत सावंतवाडीत आमदार दीपक केसरकरांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीला केसरकरांसह भाजप जिल्हाध्यक्षांसह इतर प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील युतीबाबत चर्चा झाली. तसंच बैठकीदरम्यान खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर युतीबाबत आज अंतिम निर्णय होईल अशी अपेक्षा असल्याचं दीपक केसरकरांनी म्हटलंय. महायुतीची बोलणी सुरू झाली ही गोष्ट आशादायक आहे आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल याची मला खात्री आहे. उद्या दुपारपर्यंत आवश्यक तो निर्णय होईल. मी आपल्याला सांगितलेलं आहे की बोलणी चालू आहे. बोलणी यशस्वी झाल्यानंतर आम्ही सर्व काही ते आपल्याला सांगतो. राणेसाहेबांनी पुढाकार घेतल्यामुळेच महायुतीची बोलणी चालू झालेली आहे. त्याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल अशी मी अपेक्षा करतो. आगामी निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत कुठेही युती नको असे निर्देश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन्ही सेनेच्या युतीची चर्चा सुरू असल्याचं बोललं जात होतं. मात्र यानंतर उद्धव ठाकरेंनी कणकवलीतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि पक्षविरहित निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दिल्याचं समजतंय. मात्र यामध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा उद्धव ठाकरे पक्षाचा असला पाहिजे अशी अट देखील ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. तिथं भाजप आणि शिंदे सेना बोलायला तयार नसल्यानं आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याचं हसन मुश्रीफांनी सांगितलंय. मात्र कोल्हापुरात इतर ठिकाणी भाजपसोबत बोलणी सुरू असल्याचं देखील ते म्हणाले. आमचे माजी आमदार राजेश पाटील त्या तालुक्याचे नेते आहेत. त्यांची तक्रार अशी होती की भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गट आपल्याला कोणी बोलायला तयार नाही. कालपासून निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झालेली आहे. म्हणून त्यांनी आपल्या शिष्टींची परवानगी काढून कैलासजी बाबासाहेब कुपेकरच्या कन्या ज्या आता पवारसाहेब गटात आहेत त्या नंदाताई कुपेकर यांच्यावर चर्चा त्यांनी केली आणि त्यांची राजश्री शाहू आघाडी म्हणून काल त्यांनी स्थापन केली आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. यावर पवारांच्या राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप सोडून इतर कोणताही पक्ष चालेल म्हणून ती आघाडी झाली आहे. असा प्रयत्न केवळ चंदगड नाही तर इतर अनेक ठिकाणी तुम्हाला दिसेल असं देखील शिंदेंनी म्हटलंय. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रितपणे निवडणूक घेण्याचा निर्णय झाला असेल तो आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या सूचनेप्रमाणे भाजप सोडून बाकीच्या ठिकाणी कुठेही आपण स्थानिक पातळीवर निर्णय घेत असाल तर तो घेण्याचा अधिकार आम्ही त्या असलेल्या जिल्ह्यातील प्रमुखांना त्या मतदारसंघातल्या प्रमुखांना दिलेला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत गेल्या 25 वर्षांपासून गणेश नाईकांची एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीत देखील गणेश नाईकांच्या नेतृत्वात भाजप मोठा विजय मिळवेल असा विश्वास माजी खासदार संजीव नाईक यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत युती करण्यासाठी भाजप आणि शिवसेना इच्छुक नसून दोन्ही पक्ष हे स्वबळावरती लढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. मात्र वरिष्ठ जे निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. मात्र स्वबळावरती पालिकेत भाजपची सत्ता आणण्यास पक्ष सक्षम असल्याचा दावा हा संजीव नाईकांनी केला. आमचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व विषयाचे त्यांच्याकडे ज्ञान असलेली आमची सर्व अशी टीम आहे आणि ही टीम सक्षमपणे या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढतील आणि मला विश्वास आहे की पुन्हा 5 वर्ष नवी मुंबईची जनता ही त्यांना आशीर्वाद देईल. बीडच्या आष्टेमध्ये राष्ट्रवादीनं भाजपला धक्का दिलाय. भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात भाषणावेळी पुण्यातील वादग्रस्त जमीन प्रकरणावरून अजित पवारांनी पुन्हा भाष्य केलंय. मी कामाचा माणूस असून मला चुकीचं खपत नाही असं विधान हे अजित पवारांनी केलंय. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो मी कामाचा माणूस आहे, मला चुकीचं खपत नाही, मी नियमाने पुढे जाणारा एक कार्यकर्ता आहे. परंतु कधी कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्याकडनं घडल्या तरी त्याच्या संदर्भात मला टार्गेट केलं जातं. ह्याचाही अनुभव आपण घेतला. त्या खोलात मी जास्त जात नाही. मी माझी भूमिका 3 वेळा स्पष्ट केलेली आहे. चौकशी केल्यानंतर जे काही दूध का दूध पाणी का पाणी येईल, कुणाचं खरं कुणाचं खोटं या सगळ्या गोष्टी येतील. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते गेली 25 वर्ष बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्षपद भूषवणारे सुहास सामंत शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुक्तागिरी बंगल्यावरती झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत भगवा आपल्या खांद्यावर घेतलाय. ऑगस्ट महिन्यातल्या बेस्ट कामगारांच्या पतसंस्थेच्या निवडणुकीत बेस्ट कामगार सेनेचा मोठा पराभव झाला होता. त्यानंतर सुहास सामंत यांनी बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या दरम्यान आलेल्या कौटुंबिक संकटाच्या काळात पक्ष नेतृत्वानं साथ दिली नाही. त्यामुळे आपल्याला बेस्ट कामगार सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्याची सामंत यांची तक्रार असल्याचं समोर येत आहे. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे सुहास सामंत ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं सांगण्यात येत आहे. मीरा भाईंदरमधील शिंदेंची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवरती निशाणा साधलाय. भाजप लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. नाशिकच्या इगतपुरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. माजी नगराध्यक्षांसह अनेक माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडत भाजपचं कमळ हाती घेतलंय. माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकरांनी भाजपची वाट धरल्यानं आगामी निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे. तर फडणवीसांच्या नेतृत्वात इंदुलकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी त्यांचे आभार मानले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सोलापुरात भाजपचं मिशन लोटस सुरू आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष प्रथमेश कोठे यांच्यासह स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत पक्षप्रवेश पार पडला. सांगलीच्या ईश्वरपूरमधील भाजपचे दिवंगत माजी नगराध्यक्ष अशोकराव पाटलांचे सुपुत्र महेश पाटील आणि माजी नगरसेवक विजय कुंभार यांनी जयंत पाटलांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपच्या या 2 निष्ठावंतांच्या प्रवेशानं ईश्वरपूर शहरातील राजकीय समीकरणं ही बदललेली आहेत. त्यामुळे भाजपला याचा फटका बसणार असल्याचंही बोललं जात आहे. ठाणे महानगरपालिकेच्या 131 जागांसाठी काल आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेत 33 प्रभाग असून त्यातील 32 प्रभाग हे 4 सदस्यीय आहेत, तर 1 प्रभाग 3 सदस्यीय आहे. या 33 प्रभागामधून एकूण 131 नगरसेवक हे निवडले जाणार आहेत. दरम्यान आरक्षण सोडतीत अनुसूचित जातींसाठी 9 पैकी 5 महिला, अनुसूचित जमातीत 3 पैकी 2 महिला आणि मागासवर्ग प्रवर्गाच्या 35 पैकी 18 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गामध्ये 84 पैकी 41 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.
नाशिकच्या मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. 21 प्रभागांमधील 84 जागांसाठी निवडणूक होणार असून 50% जागा या महिलांसाठी राखीव आहेत. तसंच महापौर पद देखील महिला वर्गासाठी राखीव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणं ही नक्की कशी असतील हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. जळगाव महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या उपस्थितीत ही सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये एकूण 19 प्रभागांचं आरक्षण जाहीर झालेलं असून त्यामध्ये बहुतांश प्रभागांमध्ये महिला आरक्षणाचा समावेश करण्यात आलाय. प्रभाग क्रमांक 1 ते 19 पर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग त्याबरोबरच सर्वसाधारण प्रवर्गातील जागांसाठी आरक्षण करण्यात आलं आहे. तर महिलांसाठी देखील प्रत्येक गटात योग्य प्रमाणात आरक्षण लागू करण्यात आलंय. महानगरपालिकेच्या एकूण 75 जागांसाठी निवडणूक होणार. उमेदवारी संदर्भातलं चित्र हे लवकरच स्पष्ट होईल. परभणी महानगरपालिकेच्या एकूण 65 जागांसाठी आरक्षण निश्चिती करण्यात आली. शहरातील बी रघुनाथ सभागृहात आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत ही जाहीर करण्यात आली. 2017च्या तुलनेत ओबीसी प्रवर्गाची 1 जागा ही घटलेली असून खुल्या प्रवर्गाची 1 जागा वाढलेली आहे. तसंच जाहीर केलेल्या आरक्षणामुळे काही दिग्गजांना आपला प्रभाग हा बदलावा लागणार असल्यानं त्यांनी या आरक्षण सोडतीवरती नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रशासक राजवटीखाली असलेल्या लातूर महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण सोडत ही जाहीर करण्यात आली. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून 18 प्रभागातील 70 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं. आरक्षण जाहीर होताच सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली. आपल्या प्रभागात कोणतं आरक्षण लागू होणार याची उत्सुकता अनेकांना होती. यामुळे अनेकांनी सभागृह परिसरामध्ये मोठी गर्दी केली होती. सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. 26 प्रभागातील 102 जागांसाठी ही आरक्षण सोडत करण्यात आली आहे. तर ज्यांना या सोडतीवरती आक्षेप असेल त्यांनी महापालिकेला लेखी कळवावं अशा सूचना या पालिका आयुक्तांनी दिलेल्या आहेत. तर 2 डिसेंबरला आयोगाच्या सूचनेनुसार अंतिम सोडत जाहीर होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. धनंजय मुंडेंची पहिली पत्नी म्हणून सगळे हक्क मिळवण्यासाठी कोर्टात लढा देणाऱ्या करुणा मुंडे आता राजकीय मैदानामध्ये उतरल्या आहेत. नुकतंच त्यांनी निवडणुका लढवण्याचं जाहीर केलंय. यानंतर आता त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या. करुणा मुंडेंनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली. वायबी चव्हाण सेंटरवरती त्यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान सुप्रिया सुळेंसोबत निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा केल्याचं करुणा मुंडेंनी सांगितलंय. बारामती नगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इच्छुकांच्या मुलाखतीही पार पडल्या. बारामतीसह माळेगाव नगरपंचायतीतील इतरांच्या देखील मुलाखती होणार आहेत. तर बारामतीत सत्ता मिळवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे. यंदा बारामती नगर परिषदेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांचे राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. अहिल्यानगरमधील पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा पदभार महाविकास आघाडीच्या विद्या कावरे आज स्वीकारणार आहेत. नुकताच कावरे यांनी 11 विरुद्ध 6 मतांनी विजय संपादन करत नगराध्यक्षपदाला गवसणी घातली. कावरे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्या निष्ठावान कार्यकर्त्या मानल्या जातात. त्यांच्या विजयानं लंके यांच्या नेतृत्वावरती 11 नगरसेवकांनी शिक्कामोर्तब केलाय. दरम्यान नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी काल विशेष सभा पार पडली. यावेळी विद्या कावरे यांना 11 तर विरोधी नगरसेवक अशोक चेडे यांना 6 मतं मिळाली. भंडाऱ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. साकोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या दुसऱ्या दिवशी पहिला नामांकन अर्ज हा दाखल करण्यात आला. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सुचिता आगाशेंनी महिला सर्वसाधारण आरक्षित असलेल्या पदासाठी हा अर्ज सादर केला. दरम्यान भंडारा, तुमसर आणि पवनी नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदांसाठी अद्याप कोणत्याही उमेदवारानं नामांकन अर्ज हा दाखल केलेला नाही. भारतीय जनता पार्टीनं एकदा उमेदवार ठरवला की जितके कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील ते आपला वैयक्तिक स्वार्थ सोडून कामाला लागतात. त्यामुळे भंडाऱ्यामध्ये बंडखोरीला थारा नसल्याचं परिणय फुकेंनी स्पष्ट केलंय. कोणाची नाराजी असली तर आम्ही निश्चितच त्यांची नाराजी दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू असं फुके म्हणाले. तर 14 तारखेपर्यंत अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करू असं देखील त्यांनी सांगितलं. भारतीय जनता पार्टीची खासियत आहे की एकदा भारतीय जनता पार्टीने उमेदवार ठरवला
की जे जितकेही बाकी इच्छुक उमेदवार असतील, जितकेही कार्यकर्ता असतील, आपल्या वैयक्तिक कोणतेही स्वार्थ सोडून सगळे पक्षाच्या कामाला, पक्षाचा उमेदवार निवडून आणला पाहिजे याच्यासाठी सगळे जोमाने कामात लागतात. 12 ते 14च्या दरम्यान अध्यक्षाची उमेदवारी आम्ही डिक्लेअर करून घेऊ आणि 14 ते 17च्या मधात बाकी सगळ्या वार्डांचे आम्ही निर्णय घेऊ. दारव्हा, दिग्रस आणि नेरे या 3 नगरपालिकेची निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची होणार असून एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोड तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुखांसाठी ही वर्चस्वाची लढाई ठरणार आहे. पालकमंत्री आणि खासदारांच्या वर्चस्वाच्या या लढाईमध्ये दारव्हा, दिग्रस आणि नेरे पालिकेमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ